लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता गाडे पाटलांच्या घरी एक मोठी प्रेस कॉन्फरन्स ठेवलेली असते आणि सगळेजण सिद्धूची वाट बघत असतात. गाडे पाटील, अधिराज, आजी तर प्रचंड चिडलेले असतात, कारण की सिद्धू आणि भावना या मीटिंगमध्ये असणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर पार्टी ऑफिसची मीटिंगसुद्धा होणार असते आणि तिथेसुद्धा सिद्धूची खूप गरज असते. त्याच्यामुळं गाडे पाटील प्रचंड चिडलेले असतात. आजी तर म्हणत असते, या मुलाने आपली इज्जत काढायचं हे मनावरच घेतलेलं आहे. आपण त्याच्यावर एवढा विश्वास ठेवला आहे, पण त्याचं अजिबात आपल्याकडे लक्ष नाही आहे. तो नुसता त्या अवलक्षणा मुलीच्या मागं फिरतो आहे. त्यानंतर आजी म्हणते की संपत, आता एक काम करूया आपण सिद्धूराजच्या जागी अधिराजला पार्टीचा नवा चेहरा म्हणून आणण्याची गरज आलेली आहे. कारण की आपण इतके दिवस ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला त्याने आपला विश्वासघात केलेला आहे आणि आपण एका मुलावर कधीच विश्वास ठेवला नाही. त्याच्यावर एकदा विश्वास ठेवून बघायला काय हरकत आहे. त्याच्यामुळं आपण आता सिद्धूची जागा अधिराजला दिलीच पाहिजे. त्याच्यामुळं संपत, तू एक काम कर, पार्टी ऑफिसच्या मीटिंगसाठी तू अधिराजला सोबत घेऊन जा, म्हणजे त्या सिद्धूची अक्कल जरा ठिकाण्यावर होईल. त्याला असं वाटेल की आपलं पार्टी ऑफिसमधलं स्थान डळमळीत होत आहे आणि मग तरी तो जरा भानावर येईल आणि त्या अवलक्षणी मुलीची साथ तो सोडेल. त्याच्यामुळं संपत, त्याला वटणीवर आणण्यासाठी तरी आपण आता पार्टी ऑफिसचा चेहरा बदलण्याची खूप गरज आहे. हे ऐकल्यावर नीलांबरी तर प्रचंड खुश होत असते, कारण की नीलांबरीचा हाच तर प्लॅन असतो की सिद्धूचं घरातलं आणि पार्टी ऑफिसमधलं स्थान एकदम काढून टाकायचं आहे आणि त्याच्या जागेवर तिचा नवरा अधिराजला तिला मोठं स्थान प्राप्त करून द्यायचं आहे. हाच तर नीलांबरीचा मूळ हेतू असतो आणि आजीने आता नीलांबरीचंच म्हणणं उचलून धरलेलं असतं. त्याच्यामुळं आता अधिराजला टेन्शन आलेलं आहे की सिद्धूची जागा अधिराज कसा घेऊ शकेल आणि सिद्धूसारखं आत्मविश्वासाने काम अधिराज करेल का. इकडे आता झालेला हा बदल सगळ्या पत्रकारांना कळलेला असतो आणि पत्रकारांची मीटिंग गाडे पाटलांच्या घरी भरलेली असते. तिथे सगळे पत्रकार गाडे पाटलांना विचारत असतात की सिद्धिराज कुठे आहे, भावना मॅडम कुठे आहेत आणि इलेक्शन तोंडावर असताना तुम्ही हा अचानक बदल का केलेला आहे, यामागं काय हेतू आहे, आम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, असं पत्रकारांनी गाडे पाटलांना, आजीला आणि घरातल्या सर्वांना भंडावून सोडलेलं असतं. परंतु गाडे पाटलांकडं या प्रश्नांची अजिबात उत्तरं नसतात. तेवढ्यात सिद्धिराज म्हणतोय की तिथे पोचलेला असतो. तो म्हणतोय की जे काय विचारायचं आहे ते मला विचारा, मी सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे. आणि मग सिद्धिराज तिथे पोचलेला आहे. सिद्धिराज आता पत्रकारांसमोर खूप मोठा खुलासा करणार आहे, जे ऐकून गाडे पाटील आणि आजी यांची बोलतीच सिद्धू बंद करणार आहे. त्याच्यामुळे आजचा भाग खूपच रंजक होईल. पाहत रहा लक्ष्मी निवास.